तुळजापूर पंचायत समिती सभापतीपदी विक्रमसिंग देशमुख तर उपसभापतीपदी रोहिणीताई विवेकानंद मेलगिरी यांची निवड करण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडीची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष केलाय। तर सिंदगाव ग्रामस्थांच्या वतीने नूतन उपसभापती रोहिणीताई विवेकानंद मेलगिरी यांचा नागरी सत्कार करण्यात आलाय। RSR न्यूज मराठीचे सतीश राठोड यांनी सत्कार समारंभाचा कव्हरेज केलाय, पाहूयात। लोकनेते माजी मंत्री आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या विकासाच्या जोरावर 18 पैकी 13 जागा महायुती जनतेने 18 पैकी 13 जागा जिंकून दिलेल्या आहेत। आज आपल्या तालुक्याचे तुळजापूर तालुक्याच्या पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीची निवड होती। आज राणादादा, आमच्या माऊली अर्चनाताई पाटील, मल्हारदादा पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीनजी काळेसाहेब, सुनील मालक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीची निवड झाली। यामध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विक्रमसिंह देशमुख यांची सभापतीपदी, तर आमच्या जे काही आदरणीय राणादादांचे विश्वासू जे आमचे नेते आहेत, आमचे सहकारी विवेकानंद मेलगिरी यांच्या सुविज्ञ पत्नी रोहिणीताई मेलगिरी यांची उपसभापती निवड केली। आमचा विश्वास आहे की ह्या जे काही दादाने आदरणीय राणादादांनी आणि आमच्या नेत्यांनी जे काही विश्वास टाकले, जो काही ताईवर उपसभापतीची जबाबदारी दिलेली आहे, ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पडेल असा आमच्या सर्वांचा विश्वास आहे। यापुढे पुढील कार्यासाठी त्यांना तालुकाध्यक्ष या नात्याने त्यांना शुभेच्छा। आज तुळजापूर पंचायत समिती उपसभापतीपदी माझी धर्मपत्नी रोहिणी मेलगिरी यांची ह्या जिल्ह्याचे विकासरत्न राणा जगजितसिंह पाटील साहेब दादा यांनी केलेली आहे। आणि आज पाहता यापूर्वी कधीही सिंदगावसाठी कुठल्याच कमिटीवर, कुठल्या कारखान्यावर, पंचायत समिती, जिल्हा परिषदवर कुठलीच उमेदवारी मिळालेली नव्हती। राणादादाच्या माध्यमातून ही उमेदवारी मिळाली व पंचायत समितीपदी उपसभापतीपदी निवड जी झाली, दादानी जो विश्वास टाकला त्या विश्वासाचं नक्की सोनं आणि दादाच्या माध्यमातून प्रत्येक गावात, वाड्या वस्त्यावर विकासाची गंगा नेऊन प्रत्येक वाड्या वस्त्याचा, गावांचा विकास करण्याचा प्रयत्न करेन। जिल्हा परिषद नंदगाव गटामध्ये लोकांनी भरभरून आपला आशीर्वाद दिलेला आहे मतदान रूपी। तर या लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार आहात तुम्ही नंदगावकरांच्या? इलेक्शन पिरियडमध्ये जो लोकांना आम्ही आश्वासन दिलं, लोकांची जी अडीअडचणी होते, काय गावात पाण्याची अडचण होती, काय गावात रस्त्याची अडचण होती, काय गावात दवाखान्याची, आरोग्याची अडचणी होत्या, ते प्रत्येक गावातून आपण ते नोंद करून घेतलेलं आहे आणि राणादादांपर्यंत ती पोहोचवलेलं आहे। आता जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड झाल्यानंतर प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन, प्रत्येक गावातल्या वाड्या वस्त्यापर्यंत जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेऊन तो नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन।